नमस्कार मित्रांनो, इंडियन काउन हॉर्स लवर्स यूट्यूब चॅनलमध्ये मी विशाल लैराव आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, बारामती शो चालू आहे आणि बरेचसे व्हिडिओज आपल्या ह्या चॅनलवर अपलोड झालेले आहेत. खास करून ही व्हिडिओ बनवण्याचा मागे उद्देश हाच की नवीन जे आपले अश्वपालक आहे, ज्यांना भीमथडी घोड्याबद्दल माहिती नाही, अशा अश्वपालकांपर्यंत ह्या घोड्यांची माहिती पोहोचवण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून होत आहे. आणि बारामती शो हा मागील 3 वर्षापासून होतोय. हा तिसरा वर्ष आहे बारामती शोचा. माननीय अण्णा रणजित अण्णा पवार साहेब ह्या शोचा ऑर्गनाईज करतात आणि खूप छान यावर्षी पण भरपूर घोडे ह्या शोसाठी आलेले आहेत. असेच एक भाऊ समोर आहेत, ते आपल्या एक घोडा इथे घेऊन आलेले आहेत, तर त्यांच्याशी आपण बोलूया. दादा नमस्कार. नमस्कार दादा. कुठले दादा तुम्ही? आम्ही पारनेरचे आहे दादा. इकडे जवळच वाटतं. नाही, पारनेर अहिल्यानगर जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, पुणेवाडी गाव आमचं. बरं बरं बरं. काय आणलं, नर आहे का मादी? मादी साहेब. बरं, आपलं काय नाव दादा? माझं नाव प्रतीक चेडे. प्रतीक चेडे. चेडे. हो. किती वर्षापासून भीमथडींचं पालन करतात दादा तुम्ही? एक 4-5 वर्षापासून करतो. बरं, कसा शो एक नंबर आहे. नाही शौक कसा लागला तुम्हाला भीमथडींचा? शौक म्हणजे असा लागला की मला आमच्याकडे बैलगाडा शर्यत आहे नाही का. बरं बरं. त्यासाठी लहानपणापासूनच बसायची आवड होती नाही का. बरं. एकदा आवड चालू झाल्यानंतर मग बसायची तिच्यावर हाऊस लागली, त्यापासूनच मग भीमथडींची यायला लागली. बरं बरं बरं. मग घरच्यांनी कसं काय सपोर्ट केला, काय बोलले की नाही? काय घरचे बोलतात हा नाद नको करू, बसतो तर बसतो, आता घोडा बी घेऊन आला बुवा. नाही, घरचे बोलतात नको बाबा बसत जाऊ नाही का. बरं. त्याच्यावर बसलं का आता कसं आहे, हे भीमथडीला आहे ना, ते खूर वगैरे बसायला नाही का, डायरेक्ट बसायचं. त्याच्यावर सगळा बॅलन्स कंट्रोल करावा लागतो. बरं बरं. मग आमच्या इकडे काय गाड्याच्या शर्यती असते ना, 4 बैलाच्या. 4 बैलाच्या पुढे घोडे असते, त्याच्यावर बसून बैल पुढे पकडावं लागतात. स्पीडचा आतून जबरदस्त स्पीड असतो. म्हणजे आमच्याकडे 420 फुटाचा घाटा असतो. तो आमच्याकडे बैल आहे ना 11 सेकंद मध्ये काढतात. अरे बापरे. त्याच्या पुढे घोडी पळवायची म्हणजे मग घोडीची ताकद आणि बैलांची स्पीड तर त्यांच्यापेक्षा जास्त असते. बापरे बापरे बापरे. घोडीचं स्पीड बैलांपेक्षा जास्त राहतो. म्हणजे जिथून आपण बैल सोडतो त्याच्या पुढे फक्त घोडी 50 फुटावर धरावं लागते. बरं. त्याच्या पुढे हे आपली भीमथडीची आता जे हे झाले ना. बरं, मग कधी असं होतं का बैल तिला पिक करून गेला किंवा बैलांनी तिच्यावर पुढे आघात झाला, असं काही घटना? अशा घटना होत नाही. फक्त जिच्यावर जो जॉकी आहे ना तो व्यवस्थित बसणारा असला ना, मग काही अडचण नाही येत नाही का. सगळं जॉकी होईल. आता जसं आपण जॉकी घोडीला ट्रेन करेन ना त्या हिशोबाने, जो रायडर बनू शकतो, जो रायडर घोडीला हे करेल ना त्या हिशोबाने नाही का चालते. मग तुम्ही अशा एवढ्या स्पीड मध्ये पळवण्यासाठी साधारण कशी प्रॅक्टिस देतात आणि किती वयापासून हिला अशी प्रॅक्टिस दिली? हिला प्रॅक्टिस आहे ना, एक बच्ची असते आपली नाही का, बारीक बच्ची पिल्लू, ते 6 महिन्याच्या पुढे प्रॅक्टिस मध्ये आपली मोकळी पळवायची नाही का, ती पळते मोकळी. आणि ही घोडी अशी आहे का, भीमथडीचं जे आहे ना हिला सवय चांगली लागते लगेच नाही का. म्हणजे हिला धरायची काही गरज नाही, माणसात जास्त आसरा करते नाही का. हिचं एक वैशिष्ट्य असतं, आम्ही घाटात गेलो ना, ही जरी आपल्या हातात नाही ही आपल्या गाडीपाशी उभी राहते डायरेक्ट. हे घोडीला एवढं नॉलेज आहे. मुख्य प्राण्याला चांगलं जास्त माणसापेक्षा नॉलेज आहे. आणि खास हिची एक वैशिष्ट्य असं आहे की जरी तुम्ही बैल असा एकटा पळताना दिसला ना, हिने जर बैल पाहिला ना ती त्या स्पीडने बैलाकडे पळते. अरे वा. मग त्यामुळे जो रायडर बसणारा तो सहज बैल धरू शकतो नाही का. मग आता समजा तिचं वय झालं, समजा 2 दात नंतर तुम्ही चालू करत असता? 2 दात नंतर. थोडंसं तिला सवय करण्यासाठी तुम्ही थोडेसे आदत मध्ये पण चालू करता? सवय चालू करा आदत मध्ये तिला आहे ना, फक्त आपली मोकळी सोडायची नाही. बरं. जसं आता मला एक सांगा की जसं एखादी आपल्याला समजा एक उदाहरणार्थ एक मारवाडी घोडा आहे किंवा काठियावाडी घोडा आहे किंवा सिंधी, त्याच्यासाठी एखादी आपल्याला, आपण जर नवीन असलो तर एखादी रायडर बोलवावा लागतो, त्याला शिकवावं लागतं, घोडीला शिकवणं. मग ती चाल लावतो, त्याच्यानंतर मग आपण रायडिंग करतो आणि तशी चाल चालवण्याचा प्रयत्न करतो. तर तसे ह्या घोड्यांना काही विशेष ट्रेनर वगैरे आहेत का? तुम्ही स्वतः रायडर जे तेच ट्रेन करतो? आम्ही स्वतःच रायडर ट्रेन करतो. ट्रेनर वगैरे कोणी? तुम्ही कोणाकडून तरी शिकले असतील ना? आम्ही कोणाकडून नाही शिकलो सर. त्यात काय असतं, एक छंद असतो नाही का, कसं काहींना क्रिकेटचा छंद, काहींना कबड्डीचा छंद, तसं आम्हाला काहीतरी आपण म्हणू शकतो. ठीक आहे, गॉड गिफ्टेड ती गोष्ट चांगली, पण काहीतरी धडे तर घेऊ शकतो. काही कोणाकडून विचारपूस असं काही नाही का? असं विचारपूस म्हणजे आता कसं एखादा रायडर बसलेला असतो त्याच्या पाहून वगैरे सगळे पाहूनच, म्हणजे गायडन्स घेणं. बरोबर बरोबर. चला ठीक आहे. तर मला एक सांगा दादा, अजून एक प्रश्न. तुम्ही एवढा स्पीडनी घोडा पळवता, तुम्ही स्वतः राईड पण करता? स्वतः रायडर करतो. बरोबर. तुम्ही आतापर्यंत भीमथडी घोड्यांसमोर इतर दुसरे पण घोडे चालवलेत का, जी भीमथडी नाहीये? दुसरे पण चालवले, मारवाडी पण चालवले. बरं. मग मला एक सांगा, तुमच्या ऍज अ रायडर मारवाडी घोडा, आपण मारवाडीला नाव नाही ठेवत, फक्त आपण कम्पॅरिझन करतो की कोणत्या घोड्याची काय कॅपेबिलिटी आहे किंवा काय त्याचं स्पीड आहे. तर मारवाडी घोडा आणि भीमथडी घोडा याच्यामध्ये तुम्हाला
टू बी फ्रँकली सर्वात म्हणजे याच्यात कोणता घोडा चपळ आणि लवकर शिकणारा वाटला? मारवाडी याच्यात आहे ना, ही जी मादी आहे ना, हा. ही लवकर शिकणारी, का तर ही सगळ्यात शांत आणि गुणी. बर. मारवाडी घोड्याचं कसं स्पीड जास्त, चपळपणा नाही का, हा. तो कसं जास्त चंचल जास्त असतो. चंचल जण असतं, हा. त्याला धरायला एक जण असतं. ह्या हा. कसं एक जण सुद्धा अटेंड करू शकतो हिला, बर बर. असा विषय. बरोबर. काय नाव आहे मादीचं? हिचं नाव छकुली. शकुली. किती महिन्याची घेतली होती आपण ही? ही आम्ही बच्ची घेतली होती 6 महिने. कुठून घेतली होती ही? ही आम्ही ना धनगराकडून घेतली होती. बर. हो. तुमच्या इकडे ब्रीडिंग होतात का चांगल्या? हो, धनगराकडे ब्रीडिंग मग होतं. ते ब्रीडिंगचा अवेअरनेस आहे का तिकडे, की बुवा नाही यार ही चांगल्या मादी तर हिच्यावर हीच घोडे सोडला काय नाही, आलं एवढं गेलं नाही तसं? ब्रीडिंग, कवचित नाही काय, 100 25% फक्त. मग तुमच्यासारखे युवक जे आहेत त्यांनी याच्यावर जर फोकस केला तर तुम्ही चांगले ब्रीड मधून चांगले जातीवंत भीमथडी घोडे करू शकतात हो, पुढच्या भविष्यात निर्माण, आणि त्यांची हाईट पण थोडीशी इन्क्रीज होऊ हाईट शकते. पण येऊन तर थोडासा अवेअरनेस म्हणून तुमच्यामध्ये थोडस ह्या चर्चा व्हायला पाहिजे मला असं वाटतं. बरोबर. की बुवाने आपल्याला जर मादी आपण अशा चांगल्या क्वालिटीची मादी ठेवली तर मग हिच्यावर कोणता सूट होईल, कोणता हिला सूट होऊ शकतो, काही सिनियर लोक असतील त्यांच्याकडून तुम्ही करू शकतात. अशा पद्धतीने थोडी ब्रीडिंगचं जर केलं तर तुम्हाला भविष्यात चांगले घोडे निर्माण. आमच्या इकडे सिनर आहे ना, हा. बोधगे साहेब आहे ना, बोधगे साहेब आहेत. ते अटेंड करतात बिलकुल सगळ्यांना, नाही का, बिलकुल. बिलकुल. त्याच्यानंतर नगरला आपले सचिन भाऊ जगताप आहेत, सचिन भाऊ ते जगताप पण तुम्हाला चांगलं गायडन्स करू शकतात. पण त्यांचं guidance. ब्रीडिंगच्या याच्यावर चांगला फोकस चांगला आहे, तुम्ही त्यांच्याशी चर्चा करू शकतात कधी, आणि एखादी कॅम्प घ्या तिथं जेणेकरून तुमच्यात अवेअरनेस निर्माण होईल. तर ह्या शोला पहिल्यांदा आले का? नाही, गेल्या वर्षी पण आलतो. बर. गेल्या वर्षी आम्ही दुसरी घोडी आणली होती rider, तिचा 1 नंबर आलता. हा, ती उंचवाली. हा, उंच हा, त्याच्यावर तुम्हीच राईड करत होते का मीच मग? राईड करत होते. तुमची तब्येत तेव्हा जरा जास्त हा, होती मग. तब्येत जास्त होती. हा, बरोबर का? हा, बरोबर. अरे यार. हा. बर. चला, चांगली गोष्ट आहे. ह्या शो बद्दल काय वाटतं तुम्हाला, कसं आहे हा शो? एक महाराष्ट्रात 1 नंबरचा शो आहे. हा. इथं प्रात्यक्षिक आहे सगळं, नाही का? बर. आता गेल्या वर्षी आलतो आणि ह्या वर्षी तर एक मुक्कामच आहे इथं. बरोबर. हा. आणि तो जो खेळ खेळतात ना, झिगझॅग वगैरे, त्यात 1 नंबर आहे, नाही का? बर. मग त्याची प्रॅक्टिस वगैरे करून आले का? नाही, प्रॅक्टिस वगैरे काही नाही, डायरेक्ट ऑन द स्पॉट. क्या बात आहे. ऑन द स्पॉट. आम्ही फक्त आहे ना त्याची प्रॅक्टिस वगैरे आम्ही बरं, घाटात. ती जी तुमची मोठी घोडी होती ती उंचवाली, ती हो. कुठे आहे आता ती सध्या? पण आहे ना तिकडे. बरं, तिची ब्रीडिंग चालू आहे का? नाही, ब्रीडिंग नाही चालू सध्या, नाही. बरं. आमच्याकडे नर नाही असं ब्रीडिंग साठी, नाही बर. का? अच्छा. हो, आणि ती आम्हाला ब्रीडिंग साठी ना, घाटासाठी ब्रीडिंगला नाही बरं. यूज होत, नाही का? हा. ठीक आहे. आम्हाला आता घाट चालू झाले, आम्हाला घोड्यांची जास्त, नाही का, बर. गरज पडते, त्यामुळे चालेल. ब्रीडिंगचा नाही विषय. नाही, पण तुम्ही त्याच्यावर पण लक्ष केंद्रित करा, हो. कारण की ब्रीडिंग प्रोग्राम जर झाला तर घोड्यांचं भविष्य चांगलं होईल. चांगले बच्चे तुमच्याचकडे जन्माला येतील, तुमच्या घरात येतील. एक लाईन म्हणू शकतो, हो, बरोबर. किंवा आपण अजून काहीतरी त्याच्यात सुधारणा काय करू शकतो हे तुम्हाला माहिती भेटेलच. हो. चला, तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, आणि तुमची घोडी आजच्या ह्या शोला काहीतरी नाव करून जाऊ हेच तुम्हाला मी शुभेच्छा देतो.